नमस्कार. मराठा साम्राज्याच्या इतिहासातलं एक सुवर्णपान, त्याला आता जागतिक मान्यता मिळाली आहे. आज आपण बोलणार आहोत त्याच अद्भुत लष्करी दुर्ग समूहाबद्दल, ज्याला आता युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केलंय. चला तर जरा यात खोलवर शिरूया. बघा, हे फक्त दगडधुंड्यांचे अवशेष नाहीत, अजिबात नाहीत. हे एका जबरदस्त कल्पक लष्करी प्रणालीचा भाग आहेत. आणि हो, ह्याला आता संपूर्ण जगाने मान्यता दिली आहे. हे किल्ले म्हणजे जणू सह्याद्रीच्या कड्यांवर आणि समुद्राच्या लाटांवर कोरलेली शौर्याची गाथाच आहेत. पण मग एक प्रश्न मनात येतोच की या किल्ल्यांमध्ये असं काय खास आहे, यांना जागतिक वारसाचा दर्जा का बरं मिळाला असेल? चला तर याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. आणि ही आहे ती मोठी बातमी. युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीने भारतातील मराठा लष्करी भूप्रदेश किंवा मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया यांना अधिकृतरित्या वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये सामील केलंय. खरं सांगायचं तर हा एक ऐतिहासिक क्षण आहे आपल्या सगळ्यांसाठी. ओके, तर आता त्या दूरदृष्टीकडे वळूया, ज्याच्यामुळे या किल्ल्यांचं एक असं अभेद्य जाळं तयार झालं. यामागे नक्की कोण होतं आणि त्यांची पद्धत तरी काय होती? चला बघूया. तर सगळ्यात महत्त्वाची संकल्पना आहे लष्करी भूप्रदेश. म्हणजे काय? तर हे किल्ले एकटे दुकटे नव्हते, नाही. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली एका सिस्टमप्रमाणे एकजुटीने काम करायचे. डोंगर, दऱ्या, समुद्र या सगळ्या नैसर्गिक गोष्टींचा वापर करून एक अशी हटके युद्धशैली विकसित केली होती, जी त्या काळी कुणी विचारही केले नसेल. युनेस्कोच्या यादीत या 12 किल्ल्यांचा समावेश आहे. आणि गंमत म्हणजे हे किल्ले फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीयेत, अजिबात नाही. विचार करा, उत्तरेला साल्हेरपासून हे जाळं सुरू होतं, मग अख्खा सह्याद्री आणि कोकण किनारपट्टी व्यापून थेट थेट तामिळनाडूच्या जिंजीपर्यंत पोहोचतं. यावरूनच या नेटवर्कच्या भव्यतेची कल्पना येते, नाही का? बरं, आता पुढे जाऊया आणि बघूया की हे नेटवर्क नक्की काम कसं करायचं. भौगोलिक रचनेनुसार या किल्ल्यांची विभागणी 2 मुख्य प्रकारात केली होती. आणि हो, प्रत्येकाची भूमिका अगदी ठरलेली आणि वेगळी होती. ही आहे मराठ्यांची दुहेरी रणनीती. एकीकडे सह्याद्रीच्या टोकावर वसलेले डोंगरी किल्ले. त्यांचं काम होतं राज्याच्या आत लक्ष ठेवणं, संरक्षण करणं आणि प्रशासकीय केंद्र म्हणून काम पाहणं. आणि दुसरीकडे होते समुद्रातले जलदुर्ग. यांचं काम होतं नौदलाला ताकद देणं, व्यापारावर नियंत्रण ठेवणं आणि समुद्रातून येणाऱ्या शत्रूंना रोखणं. म्हणजे बघा, जमीन आणि पाणी दोन्हीवर एकाच वेळी पकड. आणि हेच आपल्याला इथे दिसतंय. एका बाजूला पर्वतांचे पहारेकरी, तर दुसऱ्या बाजूला समुद्राचे स्वामी. एक सह्याद्रीच्या उंच कड्यावरचा किल्ला आणि दुसरा समुद्राच्या लाटांशी झुंजणारा अभेद्य जलदुर्ग. आणि या संपूर्ण नेटवर्कचं हृदय ते म्हणजे रायगड. ही होती मराठा साम्राज्याची राजधानी. सामरिकदृष्ट्या इतक्या महत्त्वाच्या ठिकाणी हा किल्ला आहे की तो जणू स्वराज्याचा सार्वभौमत्वाचं प्रतीकच बनला होता. आता समुद्राकडे वळूया. सिंधुदुर्ग हा किल्ला म्हणजे मराठ्यांच्या सागरी महत्त्वाकांक्षेचा जिवंत पुरावा आहे. पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धी यांसारख्या मोठ्या सागरी सत्तांना आव्हान देण्यासाठी थेट समुद्रात एका बेटावर हा किल्ला बांधला गेला. खरंच स्थापत्यशास्त्राचा एक अद्भुत नमुनाच म्हणावा लागेल. चला आता एका अशा कथेकडे वळूया जी ऐकून अंगावर काटा येईल. एक अशी घटना जिथे रणनीती, शौर्य आणि त्याग या तिन्हींचा संगम आपल्याला बघायला मिळतो. ही गोष्ट आहे पन्हाळगडावरची. आदिलशहाचा सरदार सिद्धी जोहर याने गडाला वेढा घालून छत्रपती शिवाजी महाराजांना अक्षरशः कोंडीत पकडलं होतं. परिस्थिती इतकी बिकट होती की विचारता सोय नाही. आता जरा त्या थरारक घटनेचा क्रम बघा. जवळजवळ 4 महिने महाराज पन्हाळ्यावर अडकून पडले होते. आणि मग 12 जुलैची ती रात्र. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता आणि अशा वेळी महाराजांनी 600 विश्वासू मावळ्यांसोबत त्या वेढ्यातून बाहेर पडण्याचा एक धाडसी, अविश्वसनीय निर्णय घेतला. आणि ही सुटकेची योजना काय जबरदस्त होती. नुसती कल्पकता बघा. एकीकडे शरण येण्याचं नाटक करून शत्रूला गाफील ठेवायचं, दुसरीकडे शिवा काशीद नावाच्या सहकार्याला, जे हुबेहूब महाराजांसारखे दिसायचे, त्यांना पालखीत बसवून शत्रूला भलत्याच दिशेला पाठवायचं आणि मग धो धो कोसळणाऱ्या पावसात गड सोडायचा. पण या योजनेतला सगळ्यात महत्त्वाचा आणि तितकाच हृदयद्रावक भाग होता तो शेवटचा टप्पा.
महाराजांचा पाठलाग करणाऱ्या सिद्धीच्या सैन्याला रोखून धरण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या मावळ्यांनी गजापूरच्या त्या अरुंद खिंडीत आपल्या प्राणांची बाजी लावली. एकच ध्यास होता, आपले राजे सुखरूप विशाळगडावर पोहोचले पाहिजेत आणि त्यासाठी ते शेवटच्या श्वासापर्यंत लढले. त्यांच्या याच सर्वोच्च त्यागामुळे ती खिंड पावनखिंड म्हणून इतिहासात अजरामर झाली. तर आता आपण पुन्हा मोठ्या चित्राकडे येऊया. ह्या कथा, हे किल्ले, हा सगळा इतिहास हा फक्त महाराष्ट्रासाठी किंवा भारतासाठी महत्त्वाचा नाहीये, तर तो संपूर्ण जगासाठी का महत्त्वाचा आहे हे समजून घेऊया. बघा, युनेस्कोने या किल्ल्यांना आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू म्हणजे अद्वितीय जागतिक मूल्य असलेलं स्थळ म्हणून मान्यता दिलीये. का? कारण हे फक्त दगडांचे किल्ले नाहीत, ही भूप्रदेशाचा वापर करून लढल्या गेलेल्या युद्धाची एक अनोखी प्रणाली आहे. पर्यावरणाशी जुळवून घेतलेलं एक अफलातून लष्करी स्थापत्यशास्त्र आहे. मराठा साम्राज्याच्या सामरिक बुद्धिमत्तेचा हा एक थेट पुरावा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रतिकार, रणनीती आणि त्याग यांचं हे एक जिवंत प्रतीक आहे. थोडक्यात काय, तर हा फक्त भूतकाळ नाही, हा पुढच्या पिढ्यांसाठी जतन केलेला एक प्रेरणादायी वारसा आहे. आणि जाता जाता मनात एक विचार येतो, खरंच जर या किल्ल्यांच्या जुन्या पुराण्या भिंतींना बोलता आलं असतं तर त्यांनी रणनीतीच्या, शौर्याच्या आणि त्यागाच्या आणखी कितीतरी न ऐकलेल्या कथा आपल्याला सांगितल्या असत्या, नाही का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही.